नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी. तर आपल्या संहिता पेपरमध्ये आपल्याला असा प्रश्न पाहायला मिळू शकतो एलक्यूला की ऋतुचर्या स्पष्ट करा, किंवा आपल्याला कसं असतं की एक ऋतू म्हणजे विचारला जातो एलक्यूसाठी. दरवर्षीप्रमाणे एक एलक्यू असतो आपल्याला की ऋतू लिहा म्हणून. आपला पेपर ज्या ऋतूमध्ये असतो जवळपास आपल्याला म्हणजे 90 to 95% चान्सेस राहतात की तोच ऋतू आपल्याला पेपरमध्ये यायचा. आता आपले जर पेपर असणार आहे मार्चमध्ये असणार आहे, तुमचा BMSचा 2025चा पेपर जो असणार आहे तो मार्चमध्ये असणार आहे. तो तो पेपर मार्चमध्ये कोणता ऋतू असतो, तर सध्या आता वसंत ऋतू सुरू आहे. तर तुम्हाला म्हणजे आता वसंत ऋतू आहे, तर आता जास्त मोस्ट ऑफ द चान्सेस कोणता आहे की वसंत ऋतू तुम्हाला एलक्यूला विचारला जाऊ शकतो. जर वसंत ऋतू तुम्हाला जर आला तर कशा प्रकारे लिहायचं ते आपण ह्यामध्ये बघणार आहोत. तर वसंत ऋतू जर म्हणजे असं जर आला, जरी कोणता जर ऋतू आला तर सुरुवात कशी करायची अगोदर लिहिताना काळ लिहायचा. काळ कोणते आहेत आपले दोन, आदान काळ आणि विसर्ग काळ. आदान काळमध्ये कोणते तीन ऋतू येतात, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. तर विसर्ग काळमध्ये वर्षा, शरद आणि हेमंत. हे तुम्हाला कन्फर्म लिहायचं अगोदर, कोणता काही पण येऊ अगोदर काळ लिहायचे, काळाचे भेद लिहायचे. त्यानंतर लिहायचं उत्तरायण आणि दक्षिणायन. आता उत्तरायणमध्ये काय सांगितलंय आणि दक्षिणायनमध्ये काय सांगितलं हे तुम्हाला कन्फर्म लिहायचं, आणि त्यानंतरच ऋतूला सुरुवात करायची. आता उत्तरायणमध्ये काय सांगितलंय, यालाच आदान काळ म्हणतात. तर आदान काळमध्ये याला उत्तरायणलाच आदान काळमध्ये म्हणजे काय सांगितलंय, या काळात सूर्य उत्तरेकडे गमन करतो म्हणून याला सूर्याचे उत्तरायण म्हणतात. म्हणजे काय होतं, आपलं सूर्य काय करतो, उत्तर दिशेला गमन करतो म्हणजे उत्तर दिशेकडे जातो. त्यामुळे काय होतं, जो मावळताना उत्तर दिशेकडे गमन करतो म्हणून त्याला उत्तरायण म्हणतो ह्या काळाला. आणि नाही का ह्यात कोणकोणते ऋतू येतात, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे तीन ऋतू येतात. ह्या ऋतूंचा ह्यात समावेश होतो. मग हा उत्तरायण आहे, उत्तरायणलाच आदान काळ म्हणतात. MCQला विचारलं जातं की उत्तरायण म्हणजे काय. त्यानंतर काय, आता दक्षिणायन. आता हे दक्षिणायन मध्ये काय सांगितलंय, यालाच विसर्ग काळ सुद्धा म्हणतात. काय सांगितलंय की या काळात सूर्य दक्षिणेकडे गमन करतो म्हणजे दक्षिणेकडे मावळतो किंवा दक्षिणेकडे जातो. सूर्य दक्षिणेकडे गमन करतो म्हणून याला दक्षिणायन म्हणतात. यामध्ये काय येतं, वर्षा, शरद आणि हेमंत हे तीन ऋतू येतात आणि या ऋतूंचा यात समावेश होतो. कोणकोणते आपण लिहिलं की दक्षिणायनमध्ये विसर्ग काळ म्हणतात. दक्षिणायन कोण म्हटलं याला, की सूर्य दक्षिणेकडे गमन करतो म्हणून याला म्हटलंय, आणि त्या तीन ऋतूचा समावेश केला आपण यात सांगितलं. अगोदरच लिहिताना एवढं तुम्हाला लिहायचंय जेणेकरून तुम्हाला सुरुवातीला पेपर जे चेक करणार असन एक्झामिनर तर त्यांना काय वाटेल की यार खरंच छान पेपर लिहिला, याला काळ माहिती, उत्तरायण माहिती, दक्षिणायन माहिती, आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. सुरुवात यापासून करायची. त्यानंतर काय पुढं, आता काळ जर विचारलं, आदान काळ व विसर्ग काळ भेद तर लिहायचं आहे. तर काय आदान काळ आणि विसर्ग काळचा भेद काय जर विचारलं तर आदान काळ आणि विसर्ग काळ आपल्याला भेद SCQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि जर LQ मध्ये दिलेला असेल तर लिहायचं आहे आपल्याला की आदान काळ आणि विसर्ग काळचा भेद जर दिला असेल तर ते पण लिहायचं आहे. आता काय सांगितलं, आदान काळ आणि विसर्ग काळ. तर आता आदान काळमध्ये काय, सूर्याचा प्रभाव अधिक असतो आदान काळमध्ये. तर विसर्ग काळमध्ये कसं चंद्राचा प्रभाव अधिक असतो. तर काय सांगितलं, आदान काळमध्ये काय सूर्याचे उत्तरायण होते म्हणजे सूर्य उत्तरेकडे गमन करतो. तसंच इथे काय सांगितलं, विसर्ग काळमध्ये सूर्याचे दक्षिणायन होते म्हणजे सूर्य काय करतो, दक्षिणेकडे गमन करतो. तसंच काय सांगितलं, यात कोणकोणते ऋतू येतात, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म या ऋतूंचा यात समावेश होतो. तर विसर्ग काळमध्ये वर्षा, शरद आणि हेमंत या ऋतूंचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर काय सांगितलंय की आदान काळ हा आग्नेय गुण प्रधान आहे. आदान काळमध्ये आग्नेयाचे गुण प्रधान असते जास्त. तर काय सांगितलंय, विसर्ग काळमध्ये सौम्य गुण म्हणजे चंद्राचे गुण जे असते, सौम्य गुण असतात ते काय प्रधान असतात. त्यानंतर काय सांगितलंय, आदान काळ हे वातावरणामध्ये वृक्षता अधिक असते म्हणजे आदान काळमध्ये वातावरणात वृक्षता खूप वाढलेली असते. तर विसर्ग काळमध्ये काय होतं की वातावरणात स्निग्धता अधिक होते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आदान काळात काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसात त्या दिवसामध्ये माणूस कृश होतो म्हणजे बारीक व्हायला लागतो. तर आणि हिवाळ्याच्या वगैरे दिवसात माणूस कसं होतं, तब्येत स्ट्रॉंग होते, थोडा स्थूल्य जाडजूड होतो असं खाण्यापिणं. तर वातावरणात स्निग्धता असते. आणि हे कशी असते, आदान काळमध्ये वातावरणात वृक्षता वगैरे असते. आहार विहार दोन्ही मॅटर करतं की वातावरण कसं आहे, आपण आहार कसा घेतो, याला दोन्ही गोष्टी मॅटर करतात. त्यानंतर काय सांगितलंय की आदान काळमध्ये काय सांगितलं, या काळात उष्णता अधिक वाढते. आदान काळमध्ये उष्णता अधिक वाढते. त्यामुळे ग्रीष्म ऋतू यामध्ये आपण पाहतो शिशिर, वसंतपासून उष्णता वाढायला सुरुवात होती. तर ग्रीष्मपर्यंत हाय उष्णता म्हणजे टेम्परेचर खूप वाढतं. उष्णता म्हणजे आपला उन्हाळा, कडक उन्हाळा एकदम. त्यानंतर काय सांगितलंय, विसर्ग काळमध्ये यात शीतता वाढते. यामध्ये कोणते, वर्षा, शरद आणि हेमंतमध्ये आपली खूप थंडी वाढत जाते म्हणजे आपला हिवाळा. तर त्यामुळे असं यांनी सांगितलं आपल्याला
आदान काळ आणि विसर्गाचा भेद आला तर अशा प्रकारे आपल्याला भेद लिहायचा आहे. जवळपास एससीक्यूला हा क्वेश्चन येतो बऱ्याच वर्षी. तर आता काय आपल्याला आता ऋतूला सुरुवात करायची. आता आपण आदान काळ विसर्ग काळ उत्तरायण दक्षिणायन लिहून काळाचा भेद लिहून आता आपल्याला ऋतूची सुरुवात करायची आहे अशा प्रकारे. आता ऋतूची सुरुवात करताना पॉईंट वाईज लिहायचं. आपल्याला इसे टाईप लिहायचं नाही, पॉईंट नुसार लिहायचं की ऋतू कोणता आहे, त्याचा मास कोणत्या महिन्यात आहे, ऋतूचं लक्षण काय, ऋतूमध्ये काय काय आपल्याला लक्षण पाहायला मिळतं. पॉईंट वाईज लिहायचं आपल्याला प्रत्येक हे एलिक्यूला. कारण की पॉईंट वाईज लिहिताना तर छान मार्क्स पडतील आणि जर एसे मध्ये लिहिताना तर कमी मार्क होते. कारण की एसे मध्ये जर लिहायला बसलं तर एकत्र भरगस जसं का पॅराग्राफ लिहायला आहे, निबंध लिहायला वाटतं. आणि जर पॉईंट वाईज लिहिलं तर सुटसुटीत वाटतं, छान वाटतं आणि पेपर तपासणाऱ्याला पण छान वाटतं, याला कळतंय बाबा काय लिहिलंय. आता बघूया वसंत ऋतूमध्ये काय दिलंय. ऋतू त्याचं नाव लिहिलं आपण वसंत ऋतू. आता मास कोणत्या महिन्यात असतो, मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात हा वसंत ऋतू असतो. तर इंग्रजी महिन्यात मार्च महिन्याचे शेवटचे 2 आठवडे, तर एप्रिल आणि मे महिन्याचे पूर्वीचे 2 आठवडे आपले इंग्रजी महिन्यानुसार. तसं तर ऋतूचे लक्षण काय, ऋतूच्या लक्षणानुसार काय सांगितलंय, आदान काळातील दुसरा ऋतू आहे हा. आदान काळातील 3 ऋतू कोण शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. यातला दुसरा ऋतू वसंत आहे. त्यानंतर या ऋतूत पासून उन्हाळ्याची सुरुवात होती, म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात वसंत ऋतूपासून होते. त्यानंतर सूर्याचा प्रभाव अधिक असतो यामध्ये. त्यानंतर काय सांगितलंय, उत्तरायण काळ असल्यामुळे दिवस मोठा तर रात्र छोटी असते. यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. त्यानंतर काय सांगितलंय, या ऋतूच्या सुरुवातीला तर सर्वच वृक्ष वेली ह्या सर्व पर्णहीन झालेले असते. म्हणजे जे काय झालं असतं सुरुवातीला जे असतो आपल्या जेव्हा वसंत ऋतूची सुरुवात झाली असते तेव्हा सगळे जे झाडं झुडपे वगैरे वेले असतात यांचे पर्ण कसे झाडे पाने वगैरे गळलेले असतात, पर्णहीन झालेले असतात. नंतर काय होतं, या ऋतूत थंडी कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होती. म्हणजे थंडी कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होती म्हणून या वृक्षाला नवीन पालवी फुटते. म्हणजे यात काय होते, नवीन पालवी फुटते. या ऋतूमध्येच आपण कोणता आपला मराठी महिन्यानुसार गुढीपाडवा सण आपण साजरे करतो. ह्या ऋतूमध्ये असं बी तुम्ही लिहू शकता की मराठी काळानुसार पहिले या ऋतूमध्ये आपण गुढीपाडवा सुद्धा हा सण आपण साजरे करतो. कारण की आपण त्यामध्ये आपल्या नवीन जे झाडे असतात, म्हणजे जशी आपले लिंबाचे झाड त्यांना नवी पालवी फुटलेले असतात, नवा तुरा आलेला असतो, आंब्याला तोरण आलेलं असतं. असं आपण गावाकडं बरंच तुम्हाला माहिती असेल की गुढीपाडवामध्ये आपण काय कशी नवीन आणि जे नवीन आपल्या वर्षाला सुरुवात होऊन नवीन आयुष्यात सुरुवात होऊन म्हणजे जे मागचं झालं ते विसरून पुढच्या आयुष्याला सुरुवात होणं हे आपल्याला हा ऋतू शिकवतो की मागचं जे झालं ते विसरा आणि पुढचं जे नवीन आता सुरुवात झाली त्यासाठी नवीन बिगिनिंग करा. तर हे वसंत ऋतूपासून होतं की नवीन पालवी वगैरे फुटते. ह्याला नवीन पालवी फुटते म्हणजे तुम्ही हे असं एक ऋतू ध्यानात ठेवू शकता की एक ट्रिकनुसार की वसंत फुलाला ते एक गाणं आहे ना मराठी की हृदय वसंत फुलाला. तर वसंत फुलला म्हणजे वसंत फुलामध्ये नवीन सगळं येतं, नवीन पालवी येते, नवीन फुलं येतात अशा प्रकारे. तर काय होतं आणखी पुढे बघूया, पळस, आम्र, अशोक इत्यादी वृक्षांना बहर येतो. म्हणजे त्याला बहर येतो. आपण काय म्हणतात गावाकडे तोरण येणं किंवा तुरा येणं असं बऱ्याच प्रकारे शब्द वापरला जातो की बहर येतो अशा प्रकारे. त्यानंतर बकुळाच्या फुलामुळे वातावरणात सुगंधी होते. आता बकुळीची जे फुलं असतात त्या फुलामुळे काय होतं, वातावरणामध्ये सुगंध पसरलेला असतो बकुळीच्या फुलामध्ये. तसं कोकिळ, भुंगा यांचे मधुर ध्वनी सर्व दूर ऐकू येतात. म्हणजे कोकिळ आणि भुंगा यांचे जे आपले मधुर यांचे ध्वनी आहेत ते आपल्या सर्वत्र वातावरणामध्ये दूरपर्यंत ऐकू यायला लागतात. त्यानंतर वातावरणामध्ये अल्प उष्णता असते आणि स्निग्धता असते. म्हणजे अल्प उष्णता असते, एकदम अल्प उष्णता, कारण उष्णताची सुरुवातच या ऋतूपासून झाली ना, तर अल्प उष्णता असते, स्निग्धता असते या ऋतूमध्ये. त्यानंतर पुढे काय पाहिजे की म्हणून याला ऋतुराज असे म्हणतात. ह्याच कोणता की ऋतुराज असे म्हणतात. ह्या कोणत्या वसंत ऋतूला. आता रसमध्ये काय असतो, ह्या वसंत ऋतूमध्ये कशा रसाचे प्राबल्य असते. तसं दोष अवस्था, आता दोष अवस्थेमध्ये कसं असतं, कफाचा प्रकोप झाला असतो. जे शिशिर ऋतूमध्ये कफ काय संचित झाला असतो तो आपल्या कोणत्या वसंत ऋतूमध्ये काय होतो, त्याचा प्रकोप होतो. आणि वसंत मध्ये झालं, ग्रीष्मामध्ये त्याचा काय होतो, ग्रीष्मामध्ये त्याचा काय की प्रशम होतो त्याचा काय सांगितलं, प्रकोप होतो वसंतमध्ये. शिशिरमध्ये संचित झाला त्याला काय होतं, सूर्याच्या किरणामध्ये विलीन होतो व कफ पातळ होऊन द्रवत्व प्राप्त होते. अशा प्रकारे कफ प्रकोप होऊन कफज व्याधी या ऋतूमध्ये उत्पन्न होतात. कफ प्रकोपामुळे कफज व्याधी हे आपल्या ह्या ऋतूमध्ये पाहायला मिळतात आपल्याला.
कोणत्या? वसंत ऋतूमध्ये. तर शोधन, आता MCQला पॉईंट येतो की आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये कफच्या व्याधी पाहायला मिळतात, तर कोणता असेल ते वसंत. आणि कशामुळं? कफ प्रकोपामुळे. आता शोधन, आता कपा काय शोधन सांगितलंय की कफ प्रकोप झाल्यामुळे आपण काय करतो? कफाचे वमन करतो, वमनाद्वारे कफ बाहेर काढतो आपण. त्यानंतर काय? आता अग्नी, आता जठरा अग्नी कसा असतो आपला, जे जठरा अग्नी तो कसा असतो? आता काय असतं, जो कफ असतो ना, ते कफाचा प्रकोप झाला असतो, कफ कसा झाला? द्रवित स्वरूपात शरीरामध्ये पसरलेला असतो. तर त्यामुळे काय होतं? आपला जठराग्नी मंद झालेला असतो वसंत ऋतूमध्ये. शरीरबल कसं असतं? मध्यम स्वरूपाचं शरीरबल या ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसंच आहार, आता आहारमध्ये काय सांगितलंय? कटू, तिक्त, कषाय, रसिक्त, तसेच वृक्ष, उष्ण आणि आहार सेवन करावा. आता कटू, तिक्त, कषाय कशामुळं? कारण की आपल्या शरीरामध्ये कफ वाढलेला आहे. कटू, तिक्त, कषाय काय करतो? कफाला कमी करतं. तसंच वृक्ष आणि उष्ण हे वाताचे गुण आहे, त्यामुळे काय करतं? कफाला कसं कमी करतो? आहार सेवन करावा, असं ट्रिकनुसार ध्यानात ठेवा तुम्ही, विरुद्ध गुणानुसार. त्यानंतर वसंत ऋतूमध्ये अग्निमांद्य असल्यामुळे लघु आहार सेवन करायचा. अग्निमांद्य आहे ना, तर मग आहार पसला पाहिजे ना आपलं, तर लघु आहार सेवन करायचा. तसंच आहारामध्ये पुराणशाली म्हणजे जुने तांदूळ, यव, गोधूम म्हणजे गहू, मूग, तूर, हरभरा, मसूर इत्यादीचे सेवन करावे. इत्यादीच्या आहारामध्ये आपलं सेवन ठेवलं पाहिजे या दिवसामध्ये. मग जुने धान्य एक प्रकारे, नवीन धान्याचं आपल्याला यामध्ये खायचं नाही, कारण की नवीन धान्य काय करतं? कफ वाढवतो यामुळे. त्यानंतर आता काय सांगतोय की लव, काक, तित्तर, शरब, त्यानंतर इत्यादी यांचे मांस सेवन करायचे आपल्याला संहितामध्ये सांगितलंय ह्या ऋतूमध्ये. तसंच दूध आणि ताक यात भरपूर घ्यावे असे यांनी सांगितलं आपल्याला संहितामध्ये, की दूध आणि ताक ह्या ऋतूमध्ये खूप प्यायचं, आपल्याला खायचं प्यायचं. तसंच काय? परंतु काय सांगितलंय? दही अभिषंधी असल्यामुळे वज्र करावे. दही अभिषंधी असल्यामुळे काय करायचं? टाळायचं, आपल्याला दहीच्या ह्याच्यात घ्यायचं नाही आपल्याला ह्या ऋतूमध्ये. तसंच आहार हा कफग्न असावा, म्हणजे कफ कमी करणारा आपल्याला ह्या ऋतूमध्ये आहार घ्यायचा आहे. तसंच आहार अल्पमात्रेत आणि हितकर असावा. अल्पमात्रेत कोण? अग्निमांद्य होतं ना, तर अल्पमात्रेत घ्यावा आणि हितकर असावा, जे आपल्या शरीराला हितकर देईल. त्यानंतर सर्वच डाळींचा व कडधान्याचा वापर यामध्ये करायचा आपल्याला या ऋतूमध्ये. तसंच मध हे कफग्न असल्यामुळे या ऋतूमध्ये त्याचे सेवन करायचे. मध कफग्न असल्यामुळे आपल्याला या ऋतूमध्ये सेवन करायचं. अशा प्रकारे आहार होता. तसं आता जलपान, आता पाणी कसं प्यायचं या ऋतूमध्ये? पाणी हे उकळून थंड करून प्यायचं आहे. पाणी कसं उकळायचं आपल्याला आणि मग थंड करून प्यायचं या ऋतूमध्ये. तसेच अनुपान, आता अनुपान कसं? द्राक्ष असो, आता काही जण म्हणतात सर द्राक्ष असो, काय असतं? द्राक्षाचा सोरस असतो, त्याला द्राक्ष असो म्हणजे द्राक्षांचा रस आपल्याला एक प्रकारे या ऋतूमध्ये. आपल्याला आता तुम्हाला मार्केटमध्ये अंगूर ते पाहायला मिळाले असेल, द्राक्षे पाहायला मिळाले असेल, तर यामध्ये आपल्याला ते म्हणजे पहिल्या काळात सांगितलं द्राक्षांचा सोरस म्हणजे त्यांचा रस काढून आपल्याला पैसे सांगितले. तसंच मधू काय सांगितलं? आपलं मधाचं अनुपान करायचं आपल्या जेवणानंतर जे आपण घेतो ते अनुपान असतं, त्यात मधू आपल्याला घ्यायला सांगितलं, कारण कफज्वादी कमी करायचे ना शरीरातल्या. आता रसायन म्हणजे काय सांगितलंय? की मधूसोबत हरतिकीचे सेवन करावे. आता रसायन म्हणजे काय? शरीराचे एक बल टिकून राहण्यासाठी आपलं रसायन असतं. आणि मग त्यामध्ये काय सांगितलं? हरितिकी सोबत काय घ्यायचं? मधू घ्यायचं आपल्याला, मग शरीराचं एक प्रकारे आपलं बल टिकून राहतं रसायन. तर तुम्हाला पूर्ण जे असेल LQ असा पॉईंट वाईज लिहायचं, की जलपान कसं करायचं, अनुपान कसं करायचं, रसायन कसं करायचं, पॉईंट वाईज लिहिताना तुम्हाला छान मार्क मिळतील. जर असं एसेमध्ये जर निबंधामध्ये येऊन लिहिताना तुम्ही सगळे एकत्र चिडबिड तर ते पेपर चेक करण्याला काय वाटण, काय लिहिलं आणि काय नाही, तर ते मनावर तेवढे मार्क देणार नाही. तुम्ही जर असं जलपान, अनुपान, रसायन असं जर पॉईंट वाईज लिहित जातात, तर त्याला वाटणार यार खरंच याचा अभ्यास आहे आणि याला छानपैकी ह्यातलं या ऋतूचं कळालं आणि याला नॉलेज आहे, तर छानपैकी तुम्हाला LQला मार्क देऊन जाईल. तसंच विहार, आता विहारमध्ये काय लिहायचंय? की या ऋतूमध्ये योग्य प्रमाणात धूमपान, गंडूष, कवळ, नस्य, त्यानंतर अंजन इत्यादी करावे. म्हणजे या विहारमध्ये आपल्याला धूमपान करायचं, गंडूष, कवळ, नस्य, अंजन करायचं या ऋतूमध्ये. तसंच कर्पूर, चंदन, अगरू, केशर यांचा लेप करायचा आपल्याला. तसेच दिवसा झोपू नये, कारण की दिवसा जर झोपलं तर का दिवसा काय होतं? कफज वाढतं आणि या ऋतूमध्ये ऑलरेडी कफ वाढलेला आहे, म्हणजे दिवस स्वप आपल्याला टाळायचा आहे. तसंच उद्यान गोष्टी, तसेच सुंदर युवतीसोबत रतिक्रीडा करावी असं यांनी आपल्या संहितामध्ये दिलंय. तसंच काय सांगतात? बागेत हिंडणे, फिरणे, दुपारी सावलीत ठिकाणी बसणे. बागेच्या ठिकाणी हिंडणे, फिरणे, दुपारी सावलीच्या ठिकाणी बसणे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकतात विहारमध्ये. आणखी तुमच्या प्रिय मित्रांसोबत तुम्ही बागेत बसून त्यानंतर तुम्ही आहार वगैरे दुपारचं सेवन करू शकता. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ह्याच्यात लिहू शकतात की तुम्हाला ह्या दिवसात वसंत फुललाय, म्हणजे वसंत ऋतूमध्ये छान म्हणजे चांगलं बाग वगैरे फुलं आलेले असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही बसून
तुम्ही निसर्गाचा तुम्ही हे काय करू आस्वाद घेऊ शकतात, अशा प्रकारे लिहू शकतात विहारमध्ये. तसं दिवास्वपमध्ये काय सांगितलं, वर्ज्य सांगितलंय म्हणजे टाळायचं आहे. दिवास्वप या दिवसामध्ये टाळायचं आपल्याला. दिवास्वप फक्त कोणत्या ग्रीष्म ऋतूमध्ये घ्यायचा आहे. तसं आता निषेध काय काय सांगितलंय, मधुर आम्ल गुरु शीत पदार्थ वर्ज्य आहे, म्हणजे आपल्याला मधुर आम्ल गुरु शीत हे पदार्थ टाळायचे. तसे अभिषंधी व कफ प्रकोप पदार्थ सेवन करू नये, म्हणजे अभिषंधी असेल आणि कफाचा प्रकोप करते असे पदार्थ टाळायचे. नवे धान्य सेवन करायचे नाही आपल्याला, जुने धान्य सेवन करायचे. काहून नवे धान्य सेवन केल्याने आपल्याला काय होईल की यामध्ये नवे धान्यामुळे आपलं कसं की कफाचा प्रकोप होऊ शकतो. यामध्ये आपण काय करतो की नवे जी नवे मद्यपान टाळावे. मद्यपान टाळावे जवळ सहजासहजी नवे मद्यपान काय असतं, कफ वाढवतो, शरीरामध्ये कफ वाढतो. तर नवे मद्यपान आपण टाळलं पाहिजे यामध्ये. आणि त्यानंतर कसे जुने धान्य सेवन करावे यामध्ये तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे आपण पूर्ण प्रकारे वसंत ऋतू पाहिला आहे. तुम्हाला मोस्ट ऑफ द 90 to 95% चान्सेस जर ऋतू पडला इलेक्युला तर वसंत ऋतू येणार म्हणजे येणार. कारण की कसं काय, कारण की आपले पेपर ज्या ऋतूमध्ये आहेत तर एक्झामिनर आपल्याला तेच विचारतात की कोणत्या ऋतूमध्ये यांना काय माहिती आहे, की या ऋतूमध्ये काय लिहू शकते ते या ऋतूमध्ये. तर आपल्याला चान्सेस वसंत ऋतूचेच आहे येण्याचे. जर आला तर मग त्यात ग्रीष्म ऋतू असू शकतो, किंवा जे झालेला जो ऋतू आहे कोणता शिशिर ऋतू तर तो येऊ शकतो. झालेला जो ऋतू होता आपला शिशिर, किंवा नाही तर मग पुढचा जो येईल तो ऋतू ग्रीष्म. पण चान्सेस जास्त आहे की वसंत ऋतू आपले पेपर ज्या ऋतूमध्ये असतात त्या ऋतूचे येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर आला तर मग सुरुवात कुठून करायची, काळाचे आदान विसर्ग, आणि मग आदान काय, मग ते उत्तरायण काय, दक्षिणायन कोणते येतात, उत्तरायणमध्ये कोणते येतात, यामध्ये सगळं अशा प्रकारे लिहून. आणि जर विचारलं तर भेद यांचं विचारलं तर लिहायचं आहे. नाही तर तुम्ही एवढं लिहून ऋतूला सुरुवात करू शकता. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे आपले जे तुम्हाला इलेक्युलर टॉपिक येऊ शकतात त्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ टाकेल. पण मला त्यासाठी तुम्हाला सपोर्ट पाहिजे. आणि तुम्हाला जर असेच जर व्हिडिओ येण्याचे चान्सेस म्हणजे मोस्ट येऊ शकतात असे मी टाकेल. तर त्यासाठी तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगा की हो सर आम्हाला असले सिरीज पाहिजे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.